आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी सर्वांचे सहर्ष स्वागत करतो। आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 12वी अर्थशास्त्र या विषयामध्ये जसं पाठीमागच्या लेक्चरला आपण गुणनिहाय विभागणी बघितली त्या पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये प्रश्नपत्रिकेचा आराखडा बघणार आहोत। सहामाही परीक्षा तुम्हाला 50 मार्कासाठी द्यायची असते आणि बोर्डाची परीक्षा 80 मार्कासाठी द्यायची असते। मग आपण आजच्या व्हिडिओमध्ये सहामाही परीक्षा जी आहे ती 50 मार्काची कशा पद्धतीने प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आहे ते आज आपण जाणून घेणार आहोत। एकूण गुण 50 आहे। इथं प्रश्न प्रकार दिलेले आहेत, इथं प्रश्न क्रमांक दिलेले आहेत, इथं प्रश्नानुसार गुण दिलेले आहेत आणि इथं प्रत्येक प्रश्नापैकी किती प्रश्न उपप्रश्न सोडवायचे आहेत त्याची माहिती दिलेली आहे। त्यानंतर तुम्ही जे प्रश्न सोडवणार आहेत त्या सोडवणाऱ्या प्रश्नांचे गुण या ठिकाणी दिलेले आहेत आणि विकल्पासह किती गुण आहेत ते पण याची माहिती या ठिकाणी दिलेली आहे। मग एकूण सहामाही परीक्षेसाठी तुम्हाला 6 प्रश्न येणार आहेत, 1 ते 6। मग पहिला प्रश्न जो असणार आहे पुढे दिलेल्या उपप्रश्नांपैकी कोणतेही 2 प्रश्न सोडविणे। मग तुम्हाला पहिल्या प्रश्नामध्ये ए आणि बी असे 2 उपप्रश्न येणार आहेत। मग त्यापैकी कोणत्या प्रकारचा येणार आहे, एकतर योग्य पर्याय निवडा येईल किंवा सहसंबंध पूर्ण करा द्या, आर्थिक पारिभाषिक शब्द आहे, विसंगत शब्द ओळखा, खालील विधाने पूर्ण करा, चुकीची जोडी शोधा, विधाने व तर्क प्रश्न, त्यानंतर योग्य जोडीचा पर्याय निवडा। असे 8 प्रकारचे उपप्रश्न आहे। यापैकी कोणतेही तुम्हाला 2 विचारणार आहे, एक तर योग्य पर्याय निवडा विचारतील किंवा विधाने व तर्क प्रश्न विचारले किंवा खालील विधाने पूर्ण करा आणि विसंगत शब्द। 8 पैकी कोणतेही 2 उपप्रश्न प्रश्न प्रकार पहिल्यात तुम्हाला विचारले जातील। प्रश्न क्रमांक 1 मधील अ आणि ब, ए किंवा बी। लक्षात आलं? आता समजा जर विचारला योग्य पर्याय निवडा आणि सहसंबंध पूर्ण करा, असे 2 प्रश्न तुम्हाला विचारले आहे का नाही। मग त्यामध्ये प्रत्येक प्रश्न हा 1 मार्कासाठी असेल। ऑब्जेक्टिव्ह प्रश्न आहे तो प्रत्येक प्रश्न 1 मार्कासाठी आहे। मग योग्य पर्याय निवडा जर म्हटलं तर असे 5 प्रश्न तुम्हाला विचारले जातील। किती प्रश्न? 5 प्रश्न विचारले जातील आणि प्रत्येक प्रश्नाला 1 गुण म्हटल्यानंतर सोडवणाऱ्या प्रश्नांचे गुण तुम्हाला किती आहे? 5 आणि विकल्पासही 5। तिथं काही विकल्प दिलेला जात नाही, जेवढे प्रश्न दिलेले आहेत तेवढेच्या तेवढे तुम्हाला सोडवायचे असतात। म्हणजे असे एकूण 5 आणि 5 10, 5 आणि 5 10 प्रश्न तुम्हाला सोडवायचे असतात आणि 10 प्रश्न 10 गुणांसाठी सोडवायचे। प्रश्न 10, गुण सुद्धा तुम्हाला 10, तिथं काही विकल्प वगैरे नाही, म्हणून 10 मार्कासाठी पहिला प्रश्न। लक्षात आला? मग तुम्हाला योग्य पर्याय निवडामधले 5 प्रश्न विचारतील किंवा सहसंबंध पूर्ण करा याच्यामधले 5 विचारतील। मग यापैकी कोणतेही 2 उपप्रश्न विचारले जातील 5-5 मार्कांसाठी। प्रश्न पहिला समजला। दुसरा, खालील उदाहरणांच्या प्रश्न क्रमांक 2, खालील उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून स्पष्ट करा। त्यामध्ये सुद्धा अ आणि ब आहे। मग प्रश्न अ विचारतील, एक उदाहरण तुम्हाला देतील, हे उदाहरण वाचल्यानंतर याला एक कोणती संकल्पना किंवा कोणता शब्द तुम्हाला त्या ठिकाणी कन्फर्म करता येईल किंवा सूट होईल अशी संकल्पना त्या ठिकाणी तुम्हाला ती ओळखायची आहे किंवा लिहायची आहे आणि ओळखल्यानंतर ती स्पष्ट करायची। म्हणजेच काय करायचं, तिची व्याख्या वगैरे तिचं स्पष्टीकरण त्या ठिकाणी लिहायचं आहे। मग संकल्पना विचारण्यासाठी तुम्हाला प्रत्येक संकल्पनेसाठी 2 मार्क्स आहे। संकल्पना ओळखायचा 1 मार्क्स आणि ती स्पष्ट करायची 1 मार्क्स, असे किती मार्क्स? 2। मग असे 3 प्रश्न विचारतील। किती? 3 उदाहरणं देतील, 3 पैकी तुम्हाला 2 उदाहरणं ओळखून ते स्पष्ट करायचे आहे। 2 पैकी संकल्पना ओळखायच्या आणि त्या स्पष्ट करायच्या आहे। मग 2 मार्काला असल्यामुळे सोडवणाऱ्या प्रश्नांचे गुण तुम्हाला किती? 4। 2 गुणिले 2 बरोबर 4, बरोबर आहे का नाही। विकल्पासह 6, 3 विचारणार असल्यामुळे 3 दुणे 6, म्हणजे प्रश्न दुसरा अ हा किती मार्काला असणार आहे? 4 मार्कासाठी। त्यानंतर प्रश्न दुसरा ब, फरक स्पष्ट करा। एक फरक तुम्हाला 2 मार्कासाठी सोडवायचा आहे। एक फरक सोडवला तो 2 मार्कांसाठी। असे 3 प्रश्न तुम्हाला विचारतील। त्या 3 पैकी 2 प्रश्नांचा तुम्हाला काय करायचे? फरक स्पष्ट करायचा आहे। प्रत्येक फरकासाठी 2 मार्क, 2 सोडवल्यामुळे 4 मार्क आणि प्रश्नपत्रिकेत 3 असल्यामुळे विकल्पासह 6 मार्क। प्रश्न पहिला 10 मार्कासाठी आणि प्रश्न दुसरा 8 मार्कासाठी तुम्हाला आहे।
प्रश्न तिसरा, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. किती गुणांसाठी? एक प्रश्न 4 मार्कांसाठी आहे. त्याच पद्धतीने तुम्हाला तो सोडवायचा आहे. म्हणजे एक प्रश्न सोडवला तो 4 मार्काच्या दृष्टिकोनातून तुम्हाला सोडवायचा आहे. असे 3 प्रश्न विचारणारे प्रश्नपत्रिकेमध्ये आणि तिथं सूचना दिली जातील 3 पैकी किंवा कोणतेही 2 सोडवा. मग 2 प्रश्न तुम्हाला सोडवायचे, प्रत्येकी 4 गुणांसाठी. 4 दुने 8 आहे का नाही? मग 8 मार्कासाठी तुमचा तिसरा प्रश्न असेल आणि विकल्पासह 12 गुण, कारण 3 प्रश्न विचारणार. 3 चोक 12. लक्षात आलं? मग प्रश्न तिसऱ्यामध्ये सुद्धा तुम्हाला 3 पैकी 2 प्रश्न सोडवायचे आहे, प्रत्येकी 4 मार्क्स आहे, असे एकूण 8 मार्क्स. त्यानंतर प्रश्न चौथा, खालील विधानांशी आपण सहमत आहात किंवा नाही ते स्पष्ट करा. प्रश्न किती आहे? 14. खालील विधानांशी आपण सहमत आहात किंवा नाही ते स्पष्ट करा. तो पण प्रतिप्रश्न 4 मार्कासाठी आहे. प्रश्नानुसार गुण किती आहे? 4. आणि सोडवणाऱ्या प्रश्नांची संख्या किती आहे? 3 पैकी 2. प्रश्नपत्रिकेत तुम्हाला 3 प्रश्न विचारले जातील आणि त्यापैकी तुम्हाला किती सोडवायचे आहे? 2. ते पण 4 मार्कासाठी आहे. त्याच पद्धतीनं तुम्हाला 8 मार्क्स आणि विकल्पासह 12 मार्क्स. लक्षात आलं? त्यानंतर प्रश्न 5वा, खालील तक्ता, आकृती किंवा उतारा अभ्यासून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. प्रश्न 5व्यामध्ये प्रश्नपत्रिकेत एक तर तुम्हाला एखादा तक्ता दिला जाईल किंवा एखादी आकृती दिली जाईल किंवा एखादा उतारा दिला जाईल. या तिन्हीपैकी काहीतरी एक दिले जाईल आणि त्यानुसार त्याच्याच खाली तुम्हाला काही प्रश्न विचारले जातील आणि त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला त्या ठिकाणी द्यायची आहे. मग अशा पद्धतीने हा प्रश्न सुद्धा 4 मार्कासाठी आहे. लक्षात आलं? असे तुम्हाला 3 संकल्पना दिल्या जातील. संकल्पना म्हणजे एक आकृती दिली जाईल किंवा 2 आकृत्या, 3 किंवा तक्ता, असे 3 प्रश्न दिले जातील. किती? 3. एक ना, एखादी आकृती देतील, 2 तक्ते देतील किंवा एक आकृती देतील, एक तक्ता देतील आणि एखादा उतारा देईल. मग या तिन्हींपैकी तुम्हाला किती सोडवायचे? 2 सोडवायचे. पण प्रत्येक प्रश्न हा किती मार्कासाठी आहे? 4. मग 4 दुने 8. 3 विकल्पासह आहे म्हणून ते 12 मार्क्स. त्यानंतर प्रश्न शेवटचा आहे 6वा, दीर्घोत्तरी प्रश्नामध्ये मोडतो. सविस्तर उत्तरे लिहा. सविस्तर उत्तर शेवटचा प्रश्न आहे. प्रतिप्रश्न 8 गुणांसाठी आहे. किती? 8 गुणांसाठी. मग असे तुम्हाला प्रश्नपत्रिकेत 2 प्रश्न विचारले जातील, पैकी 1 सोडवायचा आहे, म्हणून तुम्हाला 8 मार्कासाठी हा प्रश्न आहे. विकल्पासह 16. म्हणजे अशा पद्धतीनं पहिला प्रश्न 10 मार्कासाठी, दुसरा प्रश्न 8 मार्कासाठी, तिसरा प्रश्न 8 मार्कासाठी, चौथाही 8 मार्कासाठी, 5वा प्रश्नही 8 मार्कासाठी आणि 6वा प्रश्नही 8 मार्कासाठी. मग 8, 8 2 16, 8 3 24, 8 4 32, 8 5 40 आणि 10 50 अशी 50 गुणांची तुमची 6माही परीक्षा होत असते. मग ह्या पद्धतीनं तुम्हाला अभ्यास करणं सोपं जावं म्हणून आज आपण काय केलेलं आहे? प्रश्नपत्रिकेचा आराखडा यानुसार तुम्हाला दिलेला आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अर्थशास्त्राचीच 80 मार्काचा प्रश्नपत्रिकेचा आराखडा कसा असणार आहे त्याची माहिती घेणार आहोत. हा आराखडा व्यवस्थितपणे आपल्या वहीमध्ये लिहून ठेवायचा आहे. व्यवस्थितपणे अभ्यास करा, म्हणजे व्यवस्थित वाचन त्याचं करा, समजून घ्या, मग जेणेकरून कोणता प्रश्न किती मार्कासाठी विचारला जातो याची माहिती तुम्हाला मिळेल. मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण येथेच थांबूया.